रामकाल पथाबाबत विभागीय आयुक्त गेडाम यांची माहिती पहा सविस्तर वृत्त। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील उपाययोजनांची अंतिम परिस्थिती जाणून घेण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह 50 अधिकारी गुरुवारपासून 2 दिवस शाही मार्ग, नदीकाठावरील घाट, रामकाल पथ, रामकुंड, साधुग्राम, पार्किंगसह अतिक्रमित ठिकाणं, रिंग रोड आदींच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन आढावा घेत आहेत। गुरुवारी सकाळी या अधिकाऱ्यांनी सिटी लिंक बसमधून एकत्र प्रवास करून पाहणी केली। यानंतर विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी रामकाल पथाबाबत लवकरच काम होणार असल्याचं सांगितलं। नाही होईल तो कसा आहे की मुद्दा असा आहे की एक कायमस्वरूपी काम असतं, न संपता चालणारं ना, येणे परमिशन देणे, कास्ट सर्टिफिकेट देणे, त्याची यंत्रणा कायम असते। हे असं येणारं जाणारं येणारं जर काम असतं त्याला थोडंसं गाडी स्पीड घेते, वेगात येते, मग थांबून जाते, 28-29ला थांबून जाईल। तसेच उपमुख्यमंत्री शिंदे हे नाशिकला येणार आहेत, ते देखील याचा आढावा घेतील असं देखील आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।